मित्र नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आमिष शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपला आजचा विषय आहे शिक्षक शिक्षकेतरांची वैयक्तिक मान्यता आणि दखलपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत. विषयाचं गांभीर्य तुम्हाला या टायटलमध्ये समजलं असेल. हा विषय याचं कारण असं की नुकतंच म्हणजे 30 जानेवारी 2026 शासनानं काही मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. ती मार्गदर्शक तत्व शिक्षक आणि शिक्षकेतरांची वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ या विषयाच्या अनुषंगाने खोटी बनावट कागदपत्र करून ज्या मान्यता घेतलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये क्षेत्रीय म्हणजे विभागीय अधिकार प्रदान करण्यात आले असून त्या अशा सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर अशा क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायचे आहेत. त्यामध्ये हे गुन्हे वैयक्तिक आणि शैक्षणिक संस्था यांच्यावर दाखल करायचे असा एकंदरीत या मार्गदर्शक तत्वांचा सूर आहे. आणि हा बघता काही ठिकाणी याची सांगड ही शालार्थ ID घोटाळा आणि त्याचा तपास या तपासाचे निष्कर्ष या संदर्भात लावला गेला असं स्पष्ट होत आहे. हे जरी आपल्याला दिसत असलं तरी या संबंधात काही मूलभूत मुद्दे ज्याची आपण चर्चा करणं ही आवश्यक बाब आहे. आणि म्हणून आज आपण हा विषय प्रामुख्याने चर्चेला घेतलेला आहे. हे जे मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत त्यामध्ये 2012, 2017, 2022 आणि आयुक्तांचं एक पत्र असे संदर्भामध्ये दिलेले. परंतु या शासन निर्णयाच्या तपशिलात मात्र आयुक्तांच्या त्या पत्राचा कुठे उल्लेख आढळत नाही, फक्त संदर्भात आहे. आणि संदर्भातली पत्र ही जर लोकांना मिळाली नसतील, कारण आयुक्तांचं पत्र हा काही परिपत्रकाचा किंवा पत्रव्यवहाराचा भाग होत नाही. ते आदेश असतात, ते त्यांच्या कार्यालयीन कामकाजाकरता असतात आणि ते आदेश हे फक्त शिक्षणाधिकारी यांच्या पुरते मर्यादित असतील तर ते संदर्भाकरता सुद्धा जाहीर करणं हे कितपत रास्त आहे हा विचार शासनाच्या स्तरावर होणं गरजेची गोष्ट आहे. परंतु जे 3 शासन निर्णय दिले आहेत त्यामध्ये खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या वैयक्तिक मान्यता, त्या मान्यता देण्याची कार्यपद्धती, त्या विषयाच्या संदर्भात काही तरतुदी, काही बंधनं अशा गोष्टींचा समावेश आहे. आणि जर आपण आता 30 जानेवारी 2026 या मार्गदर्शक तत्वांचा विचार केला तर ही मार्गदर्शक तत्व म्हणजे त्या 3 शासन निर्णयांमध्ये 12, 17 आणि 22 ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी स्पष्ट करणारी अशी मार्गदर्शक तत्व असतात. यामध्ये कुठलेही आदेश नव्याने देता येणं शक्य नाही. कारण ज्या वेळेला आपण कुठल्याही फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याचे अधिकार कुठल्याही एका, भले तो क्षेत्रीय अधिकारी असो, त्याला प्रदान करतो त्याकरता शासन निर्णयाची गरज असते, मार्गदर्शक तत्वांची नाही. मार्गदर्शक तत्व म्हणजे यापूर्वीच्या कार्यपद्धतीमध्ये ती सुसूत्रता आणणे आणि ती कार्यपद्धती कार्यान्वित करणे, एक्झिक्यूट करणे या संदर्भामधल्या ज्या काही त्रुटी उणीवा किंवा जसा आपापल्या पर्यंत त्याचा वेगवेगळा अर्थ लावून त्याचे वेगवेगळे
अंमलबजावणी होत असते, अशा संदर्भामध्ये या मार्गदर्शक तत्वांचा उपयोग असतो. फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार जर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले असतील, ते कितपत रास्त आहेत हा नंतरचा मुद्दा, पण दिले असतील तर त्याचा स्वतंत्र शासन निर्णय आवश्यक आहे. हा आत्ताचा कायदेशीर मुद्दा आहे. हा मुद्दा याची गरज काय, तर हे पत्र येण्यापूर्वीच शालार्थ ID घोटाळा या संदर्भामध्ये जे काही विशेष तपास पथक आणि पोलीस कारवाई सुरू आहे, या संबंधात ज्या पथकाच्या द्वारे विभागीय स्तरावरती जे चौकशीचं कामकाज झालेलं आहे, त्या चौकशी कामकाजाचे निष्कर्ष शालांत परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांना देऊन त्यांच्याकडनं पडताळणी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कार्यपद्धती आत्ता अंमलात येऊ लागलेली आहे. हे कितपत योग्य आहे? जर तुमचा निर्णय 30 जानेवारी 26 आहे, तर त्यापूर्वी घडलेल्या किंवा त्यापूर्वीच्या बाबींच्या संदर्भामध्ये हा निर्णय लागू होऊ शकतो का? निर्णय नाहीच आहे हा, पण गाईडलाईन आहे, मार्गदर्शक तत्व हे लागू होऊ शकतात का? विशेषतः फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याच्या संदर्भात विचार करताना ही बाब महत्त्वाची ठरते. कारण आपण गुन्हे जे दाखल करणार आहे ते नुसत्या खाजगी शाळातील शिक्षक शिक्षकेतरांवर नाही, तर शासनाला ज्या संस्था, शैक्षणिक संस्था असं काही कामकाज करतात, घडवतात, त्यांच्या संबंधात गुन्हे दाखल करायचे. आणि आपण सगळं स्पष्ट बोलणारे माणसं आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या शैक्षणिक संस्थांचे संचालक जे आहेत हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, पुढारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीमध्ये असे गुन्हे दाखल केल्यास, करायचे झाल्यास, ते कायद्याच्या कसोटीवर टिकतील का? तर नाही टिकणार. दुसरी गोष्ट, जे क्षेत्रीय अधिकार बहालच केलेत असं म्हणतो शालांत परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांना. एक उदाहरण देतो. एक घटना घडली अलिबागमध्ये, म्हणजे जिल्हा रायगड. त्यामध्ये त्याचा निष्कर्ष आला, शालांत परीक्षा मंडळ अध्यक्ष वाशीच्या अध्यक्षांनी वाशीच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली फौजदारी गुन्ह्याच्या चौकशी संबंधात. होऊ शकते का? नाहीच होणार. रायगड जिल्हा वेगळा, नवी मुंबईचा भाग वेगळा, कार्यकक्षा वेगळ्या. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत गुन्ह्याचा तपशील होऊन गुन्हा साबित करण्याची पूर्ण कागदपत्रांची पूर्तता शासकीय कार्यालयात नसेल, तर पोलीस केस सुद्धा होणं कितपत शक्य आहे याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आत्ता काय झालंय की जसं या शासकीय अधिकाऱ्यांना पोलीस चौकशीला किंवा पोलीस कार्यपद्धतीला सामोरं जावं लागलं, अजूनही काही लोक त्या तुरुंगातल्या मजा करतात आहे, त्या परिस्थितीमध्ये इतर सर्व अधिकारी वर्ग सावध झाला आणि मग आपल्या अंगावरचं झटकून टाकायचं याकरता त्यांनी सुंदर पवित्रा घेतलाय. हा पवित्रा सगळ्यांच्या सहमतीचा, संगनमताचा असा असू शकतो. तो पवित्रा काय घेतलाय की तुमच्याकडे, म्हणजे खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतरांकडे ज्या वैयक्तिक मान्यता आहेत त्या मान्यतेची सहीच नाकारायची. ही सही माझी नाही, म्हणजे कोणाची, त्या शिक्षणाधिकारी उपसंचालक सांगतील ही सही माझी नाही, म्हणजे कागदपत्र बोगस झाली. किंवा दुसरा त्यांचं पवित्रा काय की ह्या प्रस्तावाचे कागदपत्र आमच्याकडे नाहीत. आणि तिसरा पवित्रा काय की आमच्या आवक जावक रजिस्टरची या पत्राचा जावक जुळत नाही.
असे पवित्र घेऊन वैयक्तिक मान्यतेच्या संबंधामध्ये त्या संबंधितांना आणि संस्था चालकांना दोषी धरण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. आता आपण कामकाज करतो, तुम्हालाही कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. आपण जेव्हा प्रस्ताव देतो तेव्हा आपल्या प्रस्तावामध्ये दिल्यानंतर आपलं जे टपालाचं पुस्तक असतो त्यामध्ये तिथला कुठला तरी व्यक्ती एक बारीकशी सही करतो. जी सही त्याला स्वतःला सुद्धा आपली आहे म्हणून ओळखता येणार नाही, पण हा पुरावा संस्थेकडे, शाळेकडे आहेच. आणि प्रस्ताव तुमच्याकडे सापडत नाही, म्हणजे सरकारी खात्यामध्ये किंवा शिक्षण कार्यालयामध्ये, ही काय त्या संबंधिताची चूक आहे? आपण काम करतोय, ज्या ज्या वेळेला आपण कुठलंही कामकाज घेऊन जातो तेव्हा तुम्ही प्रत्येकाने विचार करा की आपण पाठवलेल्या प्रस्तावाची दुसरी प्रत तयार करून शिक्षण खात्याला किती वेळा दिली. याची उत्तरं जर आली पुढे तर शासनाची आणि अधिकाऱ्यांची पळताबळी थोडी होईल. दुसरी गोष्ट अशी आहे, सर्वात महत्वाची, की ठीक आहे, आपण गृहीत धरू आत्ता की खाजगी शाळेतील काही शिक्षक आणि शिक्षकेतरांनी खोटे कागदपत्र दाखवले, खोटे दाखवून त्यांनी वैयक्तिक मान्यता घेतली. ती मान्यता घेऊन त्यांनी शालार्थ आय डी घेतला, शालार्थ आय डी घेऊन त्यांनी पगार घेतला. यामध्ये ते सगळं कामकाज करणाऱ्या शैक्षणिक संस्था चालकांची त्यांना साथ होती. हे सगळं आपण क्षणभर गृहीत धरू गृहीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काय घडलेलं आहे हे सगळं घडताना शिक्षण कार्यालयामधला संबंधित विभागाचा, संबंधित कामकाजाचा जो लिपिक आहे त्यांनी बघायचं आहे. त्यांनी त्याच्यावरती स्वतःचं मत लिहायचं आहे. त्याला त्यांच्या भाषेत नोट ठेवली म्हणतात. अर्थात ते एक नोट कधी आपण ठेवत नाही, नोटा ठेवल्या की ती नोट ठेवली जाते. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, म्हणून तर हे घोटाळे झाले ना. त्याच्यानंतर ते त्या जिल्हा परिषदच्या जातं अधीक्षकांकडे, त्यांनी पूर्ण पडताळणी करायची. त्यावरती एक उपशिक्षणाधिकारी आहेत, त्यांनी बघायचंय. त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी बघायचंय. त्यांनी वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालाचा आय डी करता विभागीय संचालकांकडे जायचंय. तिथे सुद्धा 3-4 लोकांनी पडताळणी करायची आहे. मग मला सांगा, 12/17/22 परिपत्रक शासन निर्णय शासकीय कार्यालयात होते की, मग या प्रक्रियेमधल्या या सगळ्या लोकांनी त्याची पडताळणी का नाही केली? ही सर्व कार्यालय आणि हा सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग हे पडताळणी करतायत. मग त्यांच्यावर कोण गुन्हे दाखल करणार? तिसरी गोष्ट, त्यांनी जर सही नाकारली असेल स्वतःची, ही सही माझी नाही, कुठला म्हणजे शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक, तर संबंधितांनी त्यांच्या सहीच्या संबंधामध्ये पोलीस केस नोंदवला पाहिजे. कारण पोलीस यंत्रणेकडे, खाजगी पण असतोच, पण पोलीस यंत्रणेकडे हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत, ज्यांना शासनाची मान्यता आहे, ज्यांचं प्रमाणपत्र हे न्यायालयात ग्राह्य धरलं जातं. म्हणून पोलीस तक्रार करायची आणि ते सहीचे नमुने पडताळणी करून घ्यायचे. तोपर्यंत पोलिसांना सांगायचं की तुम्ही आमच्यावर कारवाई करू शकत नाही, कारण गुन्हा साबित होण्याकरता जो प्रस्ताव ते नाकारतायत, म्हणजे शासकीय कार्यालय, तुमचा प्रस्ताव आमच्याकडे नाही, त्याची पोच तुमच्याकडे आहे. तुम्ही जे दाखवता हे आम्ही दिलंय यांना, त्यांच्याकडे नाही, हे आमची चूक नाही आणि म्हणून तुम्ही आमच्यावर कारवाई करू शकत नाही. कारण हा जो गुन्हा आहे, फसवणुकीचा गुन्हा, ह्या 420च्या अंतर्गत येतो. आणि आत्ता जो काय आपण विचार करतोय की अलिबागची केस आहे आणि गुन्हा दाखल केला आहे नवी मुंबई वाशीमध्ये, हे होऊ शकत नाही. आपण सर्व
हा एक झिरो FIR नावाची वस्तू ऐकलेली आहे. एका खुनाच्या अभिनेता आत्महत्या वगैरे प्रकरणामध्ये झिरो FIR दाखल झाला होता, पण तो सदोष मनुष्यवधाच्या संदर्भात होता, या संदर्भात नाही. त्यामुळे त्रयस्थ ठिकाणी समजा अगदी गृहीत की तो झिरो FIR पाटणा न्यायालयात पोलीस स्टेशन दाखल झाला होता. तिकडनं पोलीस आले, पण त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलिसांकडे आल्यानंतर ते चौकशीला गेले. चौकशी करून निघून गेले नाही. ही बाब लक्षात ठेवायची. ज्यांच्यावर, कारण हे होणार आहे, याला दुसऱ्या भाषेमध्ये बळीचा बकरा म्हणताय, तो कोणातरी ठरवाच आहे. आणि तुम्ही मान्यता कशी मिळेल तुम्हाला स्वतःला माहिती आहे. तेवढं कशाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काही ठिकाणी असं वाटतं की प्रत्येक याच्यामध्ये जसं शासन निर्णय करताय ना, तसं दरपत्रक द्या, काय दराने कुठलं काम होईल ते, असे दर ठरलेत. आणि छुपी चर्चा अशी आहे की हा अधिकारी वर्ग त्या विशिष्ट पदावर येण्याकरता सुद्धा हेच सर्व व्यवहार बघतो, याच पद्धतीचे, तेव्हा तो तिथे येऊ शकतो. म्हणून कारवाईचा पडगा उगारताना किंवा समोरच्या व्यक्तीकडे दोषी म्हणून एक बोट दाखवताना 3 बोटं तुमच्याकडे येणार आहे, ही बाब या अधिकारी वर्गाने आणि शासनाने विसरून चालणार नाही. विषय महत्वाचा आहे, गांभीर्याचा आहे. आपल्याला या संबंधात कुठेही घाबरून जायचं कारण नाही. अशा पद्धतीचं कामकाज कुठेही होत नाही. आणि झालंच, काही तुम्हाला पत्र आलंच, तर सरळ आपला वकील घेऊन पोलीस स्टेशनला जा. म्हणजे कुठल्या क्रमांकाच्या कलमाखाली तुमच्यावर गुन्हे दाखल झाले ते तुम्हाला लक्षात येईल. ते त्या कलमाखाली तो गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही हे तुम्हाला समजू शकेल. आणि हा दिलासा तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे शिक्षक शिक्षकेतरांना आवश्यक आहे. एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की हा जो काय खोटेपणा आहे, हा खरा आहे का? काही अंशी खरा आहे. अशा गोष्टी होतात, घडतात. असा एक विशिष्ट वर्ग आहे की ज्यांची कार्यपद्धतीच ही आहे. म्हणजे माझ्या समोर आलेलं एक उदाहरण आहे. एका शैक्षणिक संस्थेमध्ये एक मुख्याध्यापकाची जागा निर्माण झाली आहे. ती जागा अवघी 30 महिन्यांची, म्हणजे 2.5 वर्षाची असं गृहीत धरा. त्याकरता त्या संस्थेच्या कोणी पदाधिकारी आहे, अध्यक्ष का काय सचिव मला माहीत नाही, पण जो कोणी आहे करता धरता, त्यांनी त्या मुख्याध्यापकांकडे 2 लाख रुपये मागितले. आणि 2 लाख द्यायचे नसतील तर फर्गो, मी हे स्वेच्छेने सोडतोय असं लिहून दे, आम्ही तुझ्या पुढच्या माणसाला प्रमोशन देऊन पैसे घेऊ. इतकं उघड काम चाललंय तिथे सुद्धा. अशाही संस्था आहेत. त्यामुळे हे घडलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. होऊ शकतो, झालं असेल, होतही, त्याचा तपास करा. तो तपास परिपूर्ण करा. तुमच्या हातामध्ये जोपर्यंत संपूर्ण कागदपत्र येणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमची, म्हणजे शासनाची बाजू परिपूर्ण होणार नाही. तुम्ही तुमच्या कारणातला प्रस्ताव नाकारला, आमच्या प्रस्ताव आलाच नाही, बरोबर आहे. मग प्रस्ताव जर आलाच नाही तर त्याची कागदपत्र खोटी आहे हे कसं सिद्ध होईल? तुम्ही तपासली कुठे? कागदपत्र तुमच्याकडे नसतील असं तुमचा दावा आहे. मग तुम्ही ह्याची कागदपत्र खोटी आहेत, शैक्षणिक पात्रता खोटी आहे, हजेरी रिपोर्ट खोटा आहे, हे कशावर सांगणार? आत्ता बघून नाही मित्रांनो. फौजदारी गुन्ह्यामध्ये दाखल करताना इतका हलगर्जीपणा हा चुकीचा ठरू शकतो.
आणि शासनाला खर्चिक पण ठरू शकतो. यांना तर खर्च येणारच आहे. पोलिसांचा जाण्याचा तिथला खर्च आहे, वकिलांचा खर्च आहे, न्यायालयाचा खर्च आहे. हा या सर्व लोकांना करावा लागणार आहे, पण तो शासनालाही करावे लागणार. आणि याच्यातनं ज्या वेळेला हे लोक निर्दोष बाहेर पडू शकतात, त्यावेळेला या सर्व खर्चाचा किंवा झालेल्या मधल्या कामकाजाचा बोजा हा कोणावर येणार आहे? विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून कुठलेही, आम्ही वारंवार सांगतो की कुठलीही पत्रकं काढायची असतील, विचार करू. 2 दिवस थांबा. शासनाचा विधी न्याय विभाग आहे, कशा करताय? तिथे पाठवता येत नाही की आम्ही असं करतोय, काय पद्धत करावी, काय अवलंबावी? जे स्वतःला याच्यातनं सुटू बघतायत ते यामुळे जास्त अडकण्याची शक्यता आहे, असं आमचं मत आहे. हे मत आम्ही चर्चा करून, माहिती घेऊन, अभ्यास करून तुमच्यासमोर मांडले. काही लोकांच्या मताने ते चूक असू शकतं, असूही शकेल, कारण ते त्यांचं मत आहे. जे आमची मत आहे ते आमची मत आहे. म्हणून काय करायचं, कुठलीही अडचण आली डगमगून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. तुमची बाजू सत्याची असेल तर तुम्हाला न्याय 100% मिळेल. अशा सत्याच्या बाजूचा न्याय मांडण्याकरता आम्ही आहोत. आम्ही म्हणजे आम्ही शिक्षकेतर अमोल सोनवणे नाशिक, अजय अरदवाड लातूर, अभय सातपुते कुपवाड सांगली, अविनाशजी पसारकर वाशिम, सुनील पांडे संभाजीनगर, किशोर ठाकूर नाशिक, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. याबरोबरच माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरदे यांच्यासह मी इथे थांबतो. थांबता जाता जाता एक गोष्ट आपल्यासमोर नमूद करतो की हा व्हिडिओ देण्यामध्ये थोडा विलंब झाला, त्याची कारणं देत नाही आत्ता, पण दिलगिरी व्यक्त करतो. आणि लवकरच आपल्याला आता लागोपाठच्या काही व्हिडिओमधनं ह्या त्रुटी आपण भरून काढू. कारण या समोरच्या काळामध्ये केंद्राच्या आर्थिक धोरणानुसार, आर्थिक अंदाजपत्रकानुसार होणारे परिणाम म्हणजे आयकराच्या संबंधामध्ये त्याचा व्हिडिओ आपल्यासमोर येईल. त्याबरोबरच शिक्षण सेवक रद्द या विषयाचाही व्हिडिओ आपल्यासमोर येईल. असे व्हिडिओ लवकरच आपल्यासमोर आम्ही देणार आहोत. आपल्या सूचना आम्हाला पाठवा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला साथ द्या. नमस्कार.